महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या म्हणून मला बोलावं लागतं या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आजचा विषय अप्पासाहेब आता तरी बोला. ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात खारघर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना न्याय मिळावा यासाठी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला अशा 17 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, विशेष महानगर दंडाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह 17 जणांना प्रतिवादी करण्यात आले. आणि अप्पासाहेब धर्माधिकारी 12व्या क्रमांकावर प्रतिवादी आहेत. एकूणच जी खारघरची दुर्घटना घडली त्यामध्ये सरकार दोषी आहे. ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं देखील नाव यामध्ये याचिकेत दाखल करण्यात आलं आहे. शिवाय हे ढिसाळ नियोजन होतं, त्यामुळेच श्री सदस्यांना मृत्यूच्या दाढेत जावं लागलं असं देखील ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये तर जखमींना 5 लाख रुपयांची तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळं या याचिकेद्वारे पहिल्यांदाच खारघर दुर्घटनेवर आता प्रकाश टाकला जाणार आहे. कारण की नेमकं 16 तारखेला काय घडलं, 16 एप्रिलला जी दुर्घटना घडली त्याचा यथोचित तपास होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळलं पाहिजे की 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, शेकडो जणांवर उपचार सुरू होते, जखमी झाले होते. हे नेमकं कशामुळं घडलं, का घडलं याची उत्तरं शोधण्यासाठी आणि जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. मी स्वतः ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. ते प्रत्यक्षात काय म्हणालेत आणि त्यांनी नेमकी याचिकेत काय माहिती दिली आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पहिल्यांदा ऐकून घेऊयात. हॅलो. येस. हां, नितीन सातपुते साहेब नमस्कार. नमस्कार सर, काल आपण जी खारघर दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयात, तर त्या याचिकेत नेमकं काय म्हटलं गेलं? ही जी याचिका आपण दाखल केली आहे त्याच्यामध्ये 13.6 करोड जे सरकारने सँक्शन केलेले आहेत. आणि हा जो महाराष्ट्र भूषण अवॉर्ड जो असतो हा जनरली हे जे अवॉर्ड दिले जातात हे बंदिस्त जागेत दिले जातात. भारतरत्न पण बंदिस्त जागेत राजभवनावर दिले जातात. हा जो प्रोग्राम जो अटेंड केला हा फक्त महाराष्ट्र भूषण अवॉर्ड जो देण्याचा सोहळा नसून हा सोहळा जो आहे पॉलिटिकल मायलेज घेण्याकरता लोकांना बोलून हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठीच केला होता. बरं, ह्यांनी 14 करोड जे दिले, 14 करोडचा जो खर्च त्यांनी ज्या कंपनीला ते संचितीला जे विवेक संचिती यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हे ह्याच्यातून त्यांनी ही काही व्यवस्था केली नव्हती. आणि त्याच वेळेस जेवढे 10 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होते आणि हे लोक स्टेजवरचे जे VIP होते त्यांना नंतर एसी टेंट शामियाना त्यांच्यासाठी बनवला होता चांगला छान असा. आणि हे संपूर्ण लोक एवढे पैसे खर्च करून जनरली 14 करोड एवढे करोड रुपये खर्च केले जात नाही. 20-25 लाखाचं बजेट असतं. तर हे 14 करोड सँक्शन करून पण लोकांना भर उन्हामध्ये सकाळच्या वेळेस 42 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवलं होतं. आणि त्यामुळे हा जो मृत्यू झालेला आहे यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. पैशाचा अपव्यय केलेला आहे, पैशाचा अपहार झालेला आहे. आणि हे पैसे लोकांकरता खर्च केलेले नाही, यांनी स्वतःच्या मायलेज करता हे खर्च केलेले आहेत. त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. याला सर्वस्वी सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री दीपक केसरकर, तिकडचे महानगरपालिकेचे आयुक्त, तिकडचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत, कलेक्टर, हे सर्व त्याला जबाबदार आहेत. आणि त्यामुळे त्या सर्वांची जबाबदारी आहे. सरकारी पैशाचा अपव्यय आहे, लोकांच्या टॅक्स मधून आलेल्या पैशाचा अपव्यय आहे. आम्हाला सरकारच्या लोकांच्या टॅक्स मधला जो पैसा होता यांनी
स्वतःच्या फायद्याकरता हा वापरलेला आहे. तर यांना जर खर्च करायचा होता, जशी जर सभाच घ्यायची होती स्वतःच्या पैशातून घ्यायची होती, सरकारी पैशातून नव्हती घ्यायची. त्यामुळे हा तो अपयोग केलेला आहे आणि त्यामुळे हा जो मृत्यू झालेला आहे सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. लोकांची यांना कोणतीही फिकर नाहीये. हे लोकांना तिकडे मरायला सोडून दिलं आणि हे आतमध्ये चमचमीत जेवत होते एसी मध्ये त्यावेळेस, आणि त्यामुळे यांनी हा जो मृत्यू झालेला आहे याला सर्वस्वी हे जबाबदार आहे आणि त्यामुळे यांच्याविरुद्ध हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलं. आपण असंही म्हटलं होतं म्हणजे तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार स्वतःचं पाणी घेऊन यायचं, आपलं पाणी कुणाला द्यायचं नाही असं आप्पासाहेबांनी सांगितलं होतं, अशी तुम्ही माहिती दिली होती. ती अशी माहिती आम्हाला जशी माहिती मिळाली असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे लोकांनी इतरांना पाणी पण नाही दिलं. आपण ही एवढं माहिती म्हणजे खर्च या माहितीचा सोर्स काय म्हणजे तुम्हाला कोणी असं सांगितलंय का की बाबा असं असं सूचना आली होती म्हणून बैठकीमध्ये? माहिती अशी आलेली आहे, लोक सांगतात, त्यांनी मेसेज पण आहेत तसे. आता ही माहिती मी ऑथेंटिक नाही म्हणता येईल म्हणून मी म्हटलं की मला अशी मिळालेल्या माहितीच्या आधारे. बरं, आणखी एक की सरकारी आकडा 14 आहे पण म्हणजे मृत्यूचा आकडा, पण तुम्ही अनऑफिशियली असं सांगताय की बाबा 100 पेक्षा जास्त दगावली गेली आहेत, याची काही निश्चित माहिती आपल्याकडे आहे का? म्हणजे असं काही नाही, अनऑफिशियल आकडा आहे, निश्चित माहिती कशी मिळणार? कारण ऑफिशियली जर डिक्लेअर केल्याशिवाय ते कळत नाही ना. आता हे सांगतात 14 फक्त सांगतायत. जास्त ते दगावलं असेल, आता त्यानंतर कोण दगावलं असेल तर हे त्यांनी सांगितलं का आतापर्यंत? किती ऍडमिट झाले ते सांगितलं का? जवळ 100 पेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. 1000 ते 1500 लोक ऍडमिट झालेले आहेत जवळजवळ. आणि हा हेड स्ट्रोक एवढा होता, हेड स्ट्रोक. आणि पाणी घेऊन नका, लोकांना पाणी मिळालं नाही. त्या ठिकाणी पोलीस स्वतःच्या गाडीतून पाणी घेऊन लोकांना देत होते. 14 कोटी खर्च केले, मग पाण्याची व्यवस्था का नाही? पाण्याची व्यवस्था नाही, मेडिकलची व्यवस्था नाही. मेडिकलची व्यवस्था असती तर लोक तिथे मिळेल नसते ना, त्यांना इमिजिएटली फर्स्ट एड मिळालं असतं. बरोबर. आणि टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही. आणि असं एवढं मोठं ते मैदान होतं, त्यामध्ये कुठेच शेड पण नव्हतं साईडला की थांबायला. अशा फर्स्ट एड मध्ये लगेच पेशंटला घेऊन जायला. मेडिकलचं अँब्युलन्स वगैरे फार कमी पडल्या त्या ठिकाणी. आणि त्यामुळे सगळं हा निष्काळजीपणाच आहे. फक्त स्वतःचा फायदा करून घेण्याकरता त्यांनी लोकांना जमवले. आणि हे जे 50 लाख त्यांना जे काही 5 लाख त्यांनी दिलेले आहेत, माणूस मेला तर 5 लाख आणि या लोकांना आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 25 लाख दिले. पण सातपुते साहेब म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांनी मिळालेला जो 25 लाखांचा जो काही धनादेश होता किंवा पुरस्काराची रक्कम होती ती त्यांनी त्यांच्या ऑलरेडी भाषणामध्येच मी मुख्यमंत्री सहायता निधीला देतो असं म्हटलं होतं. ठीक आहे, दिलं तर चांगली गोष्ट आहे ना. मुद्दा नाही इकडे, मुद्दा नाहीये. पण हा जो कार्यक्रम केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आली का की म्हणाले का मला हा हे महाराष्ट्र भूषण नको, लोकांच्या काय डेड बॉडीवरती त्यांना मिळालेला अवॉर्ड आहे, त्यांनी असं स्टेटमेंट केलं का एवढी माणसं माझ्यामुळे मेली, मी परत करतो हा महाराष्ट्र भूषण. मी महाराष्ट्र भूषण कसा होऊ शकतो लोकांना मारून? बर सातपुते साहेब, अगदी एक शेवटचा प्रश्न, आता या याचिकेवर कधीपासून सुनावणी होणार आहे मुंबई ॲक्च्युअली? उद्या होईल सुनावणीची. उद्यापासून सुरू होणार आहे. ओके, धन्यवाद साहेब, सिटी नाऊशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू. आत्ताच आपण ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचं म्हणणं ऐकलं आणि मी त्यांना असे प्रश्न देखील केले जे तुम्ही आता नुकतेच ऐकले, त्याची उत्तरं देखील तुम्ही ऐकली. त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा 1-2-3 प्रश्न केले होते. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की स्वतः आप्पासाहेबांनी अशा किंवा बैठकीत अशा सूचना दिल्या गेल्या की स्वतःचं पाणी स्वतः आणायचं पण आपलं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही. या प्रश्नावर त्यांना मी उत्तर देखील मागितलं की मुळात बैठकीत ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आत्तापर्यंत जितके कार्यक्रम झाले त्यामध्ये स्वतःचं पाणी स्वतः आणावं, स्वतः जेवणाचा डबा आणावा इथपर्यंत ठीक आहे, पण स्वतःचं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही अशी सूचना दिली आहे का? तर याचं उत्तर निश्चितच नसेल, नाहीच असेल. त्याचं कारण मुळात अशी सूचना दिली जाणारच नाही आहे. कारण की जर आपण साहजिकच आहोत, आपण ज्यावेळी कुठेतरी उन्हात फिरत असू आणि जर आपल्याला जर पाणी प्यायची वेळ आपल्यावर जर तहानलेलो असो आपण आणि जर आपण एखाद्याला सर्वसामान्य माणसाला कोणाला पाणी मागितलं तर तो निश्चितपणे आपल्याला त्याच्या बाटलीत थोडंफार होईना पाणी प्यायला देतोच. तर ग्राउंडवर जर एवढी लोक बसले असतील आणि आपल्या शेजारी जर कोण उन्हाचा त्रास एखाद्याला होत असेल तर तो त्याच्याकडचं पाणी निश्चित देणारच, याबद्दल वादच नाही. त्यामुळं या प्रश्नावर मी जे काही विचारलं नितीन सातपुतेंना तेव्हा त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की अशी ऐकीव माहिती आहे, म्हणजे आम्हाला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यानुसार असं कळलं की अशी सूचना दिली गेलेली आहे की स्वतःचं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही. त्यामुळे याला काही म्हणजे एक असा ठाम पुरावा नाही आहे, ठोस पुरावा नाही आहे. त्यामुळं बैठकीमध्ये अशा सूचना दिल्या असतील असं मला तरी वाटत नाही. जेवणाचा डबा आणि स्वतःचं पाणी स्वतः घेऊन यावं इथपर्यंत सूचना मान्य आहे, पण स्वतःचं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही हे जरा अतिशयोक्तीच वाटते. अशी सूचना दिली असेल असं वाटत नाही आहे. आणि याच वेळी मी नितीन सातपुतेंना हा देखील एक प्रश्न केला होता, तुम्ही मगाशी त्यांच्याशी झालेला संवाद देखील ऐकलात की 25 लाख रुपयांचं जे काही पुरस्कार आप्पा साहेबांना मिळाला होता तो पुरस्कार त्यांनी परत करावा किंवा ती रक्कम परत करावी असं नितीन सातपुतेंनी याचिकेत म्हटलेलं आहे. पण मुळात मी त्यांना असं विचारलं होतं की स्वतः आप्पासाहेबांनी भाषण करताना 16 एप्रिलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये स्पष्ट केलं होतं
की जी काही रक्कम मला मिळालेली आहे ती मुख्यमंत्री सहायता निधीला मी देतोय म्हणून. याचा अर्थ हे स्पष्ट आहे की त्यांनी त्याच दिवशी 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले होते. त्या दिवशी त्यांनी डिक्लेरेशन केलं होतं. त्यावर नितीन सातपुतेंनी काय उत्तर दिले ते तुम्ही ऐकलं की मग तसं असेल तर तो मुद्दाच संपला. याचा अर्थ हे स्पष्टच आहे की मुळात आप्पासाहेबांनी त्यांच्या भाषणात जरी डिक्लेअर केलं असेल की 25 लाख रुपये मी मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले आहेत, तर त्यांना या याचिकेमध्ये ते 25 लाख रुपये परत करावेत असं म्हणणं संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे त्याला देखील नितीन सातपुतेंनी उत्तर दिलेलं आहे की तसं असेल तर तो विषय संपलेला आहे, तो मुद्दा संपलेला आहे. आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या विषयावर तिकडे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा घटक पक्ष असेल काँग्रेस, अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे आणि राष्ट्रवादी, या तिघांनी मिळून देखील याच गोष्टीवरनं सरकारला टार्गेट केलेलं आहे की मुळात मृतांचा आकडा लपवला जातोय. प्रत्यक्षात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी फार बोलकी नाही आहे, कारण की सरकारी आकडा हा मृत्यूचा आकडा 14 दाखवतोय, पण प्रत्यक्षात 100हून अधिक जण दगावले आहेत अशी बाकीच्या आकडेवारीमध्ये. शरद पवार यांनी देखील 40 मृत पावले असावेत असं म्हटलं होतं, किंवा सुषमा अंधारे यांनी 100 जणांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला होता. आणि राज ठाकरे यांनी देखील जखमींची देखील संख्या जास्त आहे. ते ज्या दिवशी रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या माहितीनुसार 71 जण उपचार घेत होते असं म्हटलं गेलं. त्यामुळे मुळात अनऑफिशियली हा जो काही आकडा आहे त्या आकड्यावरनं मात्र आता काँग्रेसनं सरकारला चांगलंच घेरलेलं आहे. आणि काल काँग्रेसनी राज्यात जिल्हानिहाय पत्रकार परिषदा घेऊन त्यांचे काय मुद्दे आहेत हे मुद्दे मांडले. त्यामध्ये काल अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते पुण्यामध्ये आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने मांडल्या. त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की 50 ते 75 लोकांचा स्त्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा जो आहे त्या संदर्भामध्ये 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी देखील काँग्रेसनं केली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा अतुल लोंढे यांनी याच पत्रकार परिषदेत 2 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते नेमके मुद्दे काय आहेत हे पहिल्यांदा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. नेमका अतुल लोंढे काय म्हणाले. 10:30 वाजता हा कार्यक्रम ठेवला आणि 12 वाजता सन्मान्य सांस्कृतिक मंत्री उड्या मारून मारून भाषण देत होते. मानेपासून उड्या मारतात ते. आणि त्यावेळेस 5 महिला पाण्याविना अन्नाच्या दाण्याविना तडपडून तिथे मृत पावल्या होत्या. पण यांची भाषणं 2 वाजेपर्यंत सुरू होती. याच्यापेक्षाही मोठी गोष्ट की देशाचे सर्व शक्तिमान गृहमंत्री मुख्यमंत्री तिथेच आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तिथेच आणि यांच्यापर्यंत बातमी गेली नाही. आत्ताच आपण अतुल लोंढेंनी दिलेली एक धक्कादायक बातमी ऐकलेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख केला, तो फार महत्त्वाचा आहे. आत्ताच आपण ऐकलं की त्यांचं असं म्हणणं आहे की 10:30चा कार्यक्रम होता आणि 12 वाजता सांस्कृतिक मंत्री उड्या मारून मारून भाषण करत होते असं त्यांचं विधान होतं. त्याच वेळी ते म्हणाले की त्यांचं भाषण सुरू असतानाच 5 महिला अन्न पाण्या वाचून तडफडून मृत्यू पावल्या होत्या. म्हणजे त्यांचं भाषण सुरू असतानाच काही जणांचा मृत्यू झाला असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. पण त्यांची भाषणं 2 वाजेपर्यंत सुरू होती आणि त्यावेळी जर व्यासपीठावर सगळे उपस्थित होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सगळे आयोजक जे असतील, तर त्यांच्यापर्यंत ही बातमी का पोहोचवण्यात आली नाही. प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रम सुरू असताना भर दुपारी 12 वाजता उन्हामध्ये अन्न पाण्या वाचून 5 महिलांचा मृत्यू झालेला आहे. पण त्यांचा मृत्यू झालेला माहीत असताना सुद्धा ही बातमी का दडवण्यात आली आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांपर्यंत ही माहिती का पोहोचवली नाही असं अतुल लोंढेंनी म्हटलेलं आहे. मी तुम्हाला आत्ताच त्याची क्लिप देखील ऐकवली. आणखी एक अतुल लोंढेंनी आरोप केलेला नेमका काय आहे तो देखील आपण ऐकूयात. साधारण आमची अशी माहिती आहे, लोक सांगतात, आता याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स निर्माण नाही होऊ दिले. आता जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो आला आपल्याकडे की 7-8 तासापासून अन्नाचा कण पण नव्हता, पाणी नव्हतं आणि पाणी नसलं की मल्टिपल ऑर्गन फेरविलं होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या लोकांना अशी माहिती येते की त्या लोकांना पैसे देऊन धमकावून नॅचरल डेथची सर्टिफिकेट देऊन त्या लोकांना नेलं. माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की ज्या लोकांसोबत असा अन्याय झाला त्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी सगळा संघर्ष आम्ही करू. त्यांनी पुढे यावं की आमच्यासोबत असं केलेलं आहे. अतुल लोंढेंनी आणखी एक धक्कादायक ही जी काय बाब समोर आणलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की साधारण त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, माहितीचा स्रोत काय त्यांनी उपलब्ध करून दिलेला नाही, पण त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्या लोकांना म्हणजे
ज्यांच्या घरी मृत व्यक्ती झालेल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना पैसे देऊन धमकावून नॅचरल डेथ सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी अतुल लोंढे म्हटलेले आत्ताच तुम्ही ऐकलेलं आहेत. आणि त्यांनी अशा मृतांच्या नातेवाईकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वतःहून पुढे यावं आणि असं जर का घडलं असेल तर आमच्यापर्यंत ते आणावं, आम्ही निश्चितपणे यावर आवाज उठवू असं अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच अतुल लोंढे म्हणजे काँग्रेसच्या वतीने हे करण्यात आलेले 2 धक्कादायक आरोप आहेत आणि हे आरोप या आरोपाला आता सरकार काय उत्तर देणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला जो अतुल लोंढेंचा आरोप होता तो म्हणजे प्रत्यक्ष मैदानामध्ये भाषणं सुरू असताना नेत्यांची त्याच वेळी जर 5 जणांचा मृत्यू झाला असेल तर ते व्यासपीठापर्यंत का कळवण्यात आलं नाही, ते का झाकून ठेवण्यात आलं, ते का दडपण्यात आलं, ते का दडवून ठेवण्यात आलं असा गंभीर आरोप अतुल लोंढेंनी केलेला. आणि दुसरा आरोप म्हणजे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना त्यांचं नॅचरल डेथ सर्टिफिकेट देऊन तोंड बंद करण्यात आलेलं आहे असं देखील अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता सरकारनं याच्यावरची देखील चुप्पी तोडली पाहिजे, खरं काय ते समोर आलं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं. आणि या ठिकाणी अतुल लोंढेंनी जी काही मुद्दे उपस्थित केले अत्यंत महत्त्वाचे होते. आणखी माझ्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं आणि या घटनेमध्ये जे काय घडलेलं आहे, या दुर्घटनेमध्ये जे काय घडले त्या संदर्भामध्ये जेव्हा ही दुर्घटना 16 तारखेला घडली त्या दिवशी किंवा त्यानंतर प्रत्यक्ष म्हणजे ABP माझा या चॅनेलचे निलेश बुधावले यांनी एक ब्लॉग लिहिलेला आणि त्या ब्लॉगमध्ये अतिशय धक्कादायक माहिती आहे. केस स्टडीज ज्या काय आहेत त्या संदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मुळात हा उष्माघात होता की चेंगराचेंगरी, उष्माघाताने मृत्यू झाले की चेंगराचेंगरीमुळे लोकांचा मृत्यू झाला, यावर प्रकाश टाकणाऱ्या या केस स्टडीज आहेत. या संदर्भामध्ये ABP माझाच्या टीमनं जे काही काम केलं ते निलेश बुधावले यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मांडलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला ऐकवणार की नेमकं काय घडलंय या संदर्भामध्ये. जे जर आता आपण माहिती पाहिली तर खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेंट्रल पार्क या मैदानात एक आमराई आहे आणि या आमराई नावाच्या भागातच चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडल्याचं समोर येत आहे. म्हणजे सेंट्रल पार्क हे खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं आणि सेंट्रल पार्क येथील मैदानाच्या जवळ आमराईचा भाग आहे, त्या आमराई भागात ही चेंगराचेंगरी झाली असं सांगण्यात येतं. आणि उष्माघाताने मृत्यू जर झाले असतील तर स्त्री सदस्यांच्या अंगावर जखमांचे व्रण कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण की पनवेलच्या एमजीएम रुग्णालयामध्ये ज्या मृत व्यक्तींना दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी म्हणजे विरारचा एक शिरसाट फाटा येथील भामटपाडा परिसरात राहणाऱ्या स्वप्नील केणी या 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला अशी एमजीएम रुग्णालयात नोंद आहे. पण त्या ठिकाणी जे इतर जण दाखल झाले तर स्वप्नील केणीचा अपवाद सोडल्यास त्यांच्या अंगावर पूर्णपणे त्या ठिकाणी जखमांचे व्रण होते असं या ठिकाणी नोंदलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच हे जे या घटनेची जी काय तपासणी करण्यात आली किंवा उपचारासाठी त्या ठिकाणी जे डॉक्टर उपस्थित होते त्यांच्यावर उष्माघातामुळेच मृत्यूची नोंद करण्याची जबरदस्ती करण्यात आली होती का, हा देखील सवाल हा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित राहतोय. म्हणजे त्या ठिकाणी जे कोण रुग्ण एमजीएम रुग्णालयात दाखल झाले त्यात स्वप्नील केणी नावाच्या तरुणाचा मृतदेहाचा अपवाद सोडला तर इतर मृत व्यक्तींच्या अंगावर जखमा होत्या. हे जखमांचे व्रण कसे काय आले याचा अर्थ चेंगराचेंगरी झाली याला कुठेतरी या ठिकाणी वाव मिळतोय आणि मग उष्माघाताने मृत्यू झाला अशी नोंद का केली गेली याचा अर्थ डॉक्टरांवर देखील दबाव आणण्यात आला का, त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मुळात जे काही 14 मृत्यू दाखवले गेले म्हणजे सरकारी आकड्यानुसार 14 जणांचा मृत्यू झाला असं म्हटलंय, पण या आकड्यामध्ये तफावत आहे, काहीतरी दडवलं जात आहे. 100% याच्यामध्ये 100हून जास्त जण दगावले असल्याचा आरोप केला जातोय आणि शेकडोहून जास्त जणांवर उपचार सुरू आहेत म्हणजे इतके जण जखमी झालेत असं म्हटलं जात आहे. आणि जे 14 मृत आहेत त्यामध्ये 30 ते 64 वयोगटातील लोकांचा समावेश आहे, त्यात 9 महिला आणि 5 पुरुष आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे. तर स्वप्नील केणी हा 30 वर्षांचा तरुण विरारचा तरुण आहे जो विरारमध्ये राहणारा होता आणि त्याची जी आत्या आहे म्हणजे जेव्हा ही टीम भेटायला गेली, माध्यमांची टीम त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेली स्वप्नील केणीच्या, त्यावेळी त्याच्या आत्याच्या म्हणण्यानुसार त्याला यापूर्वी कसलाही आजार नव्हता. पहाटे 4 वाजता त्यांनी खारघरकडे ते जायला निघाले आणि तो सकाळी तर ठणठणीत होता, यापेक्षा जास्त माहिती मी देऊ शकत नाही
अशी माहिती स्वप्नील केणीच्या आत्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आणखी एक दुसरी जर केस आपण पाहिली तर विनायक हळदणकर, ही वर्ष 55 तिचं वय आहे आणि कल्याणमध्ये राहणारी व्यक्ती होती. माध्यमांनी जेव्हा या हळदणकर कुटुंबाशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आमची कोणतीही तक्रार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आणि आम्हाला माध्यमांशी बोलू नये असं अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांची आज्ञा आहे आणि जर असं झालं तर आम्हाला समर्थांच्या बैठकींना बसता येणार नाही, आमच्यावर बंदी घालण्यात येईल. त्यामुळे कृपा करून आम्हाला या ठिकाणी पुन्हा तुम्ही येऊ नये आणि आम्हाला याबाबत विचारू नये अशी विनंती त्यांनी माध्यमांकडे केली असं या ब्लॉगमध्ये मेन्शन आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये बरेचसे केसेस आहेत, त्यातल्या अगदी 4-5 निवडक केसेस मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करतो. यामध्ये कलावती वायचळ ही नावाची महिला जी या दुर्घटनेत मृत पावली, वय 46, सोलापूरची राहणारी ही, जी सोलापुरातील तोडकर वस्ती येथील रहिवासी आहे आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत आपण बोलणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर तिच्या नातेवाईकांनी घेतली. गेली 15 वर्षांपासून त्यांचं कुटुंब बैठकीला बसत होतं आणि पती वॉचमन आणि त्यांची 2 मुलं, एक MIDCत कामाला आहे तर दुसरा कापड व्यवसायाच्या दुकानात काम करतो. त्यामुळे त्यांच्या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते याच्यातून समोर येत आहे. आणखी सुनीता पवार, वय 42, या पण सोलापूरच्याच राहणाऱ्या होत्या आणि मंगळवेढा येथील रहिवासी आहेत, तालुका मंगळवेढा. सुनीता पवार या लग्नानंतर मुंबईला राहायला गेल्या होत्या. त्या एकट्याच बैठकीला बसत होत्या आणि त्यांच्याबाबत नेमकं काय झालं, त्या रात्रीपर्यंत उशिरा घरी आल्या नाहीत, त्यामुळं घरच्यांना ते कळूच शकलं नव्हतं. शेवटी त्यांचा दीर जो आहे सत्यवान पवार, हे जेव्हा खारघर पोलीस ठाण्याच्या आसपास चौकशीला गेले तेव्हा त्यांना माहिती मिळाली आणि मग त्यांना असं समजलं त्या मृत पावलेल्या आहेत. त्यांच्या पतीचं 4 वर्षांपूर्वीच निधन झालेलं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तर त्यांच्या दिरानं शोध घेतल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली. पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सुनीता पवार यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे का चेंगराचेंगरीमुळे झालेला आहे हे मला निश्चित सांगता येणार नाही, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं सुनीता पवार यांचा मृत्यू झाला असं सत्यवान पवार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा या ब्लॉगमध्ये ज्या काही केस स्टडीज होत्या त्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे या 4 केस स्टडीजचा विचार केला तर माध्यमांनी जेव्हा मृताच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना विचारलं या संदर्भात, त्यावेळी मात्र बऱ्याच जणांनी आम्ही हे सांगू शकणार नाही कारण की आम्हाला अशी आज्ञा आहे, आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की माध्यमांशी बोलू नये, तसं झालं तर आम्हाला बैठकीला जायला बंदी येईल, किंवा काही जणांनी आम्हाला या संदर्भात काही आमची भूमिका स्पष्ट करायची नाही आहे असं देखील म्हटलं. त्यामुळे याच्यातलं खरं काय, खोटं काय, काय सत्य आहे, असत्य आहे हे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे हे देखील या ब्लॉगमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे, ते देखील मी या ठिकाणी मांडणार आहे. म्हणजे सेंट्रल पार्क, खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारं सेंट्रल पार्क, त्या ठिकाणी जे काही मैदान आहे त्या मैदानाच्या शेजारी आमराई नावाचा एक भाग आहे, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी घडली असं म्हटलं जातं, अशी चर्चा. आणि त्या ठिकाणी आमराईची राखण करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार श्री सदस्यांना जो काही त्रास झाला तर त्रास झाल्यानंतर या आमराईत त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती आणि या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील उपस्थित होत्या असं त्या प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. आणि समोर असणाऱ्या टाटा रुग्णालयात जखमींना तात्काळ नेण्यात आलं आणि मात्र किती लोक जखमी झाले हे मात्र सांगता येत नसलं तरी इथली जी घटना आहे ती घडली आहे नक्की असं मात्र या व्यक्तीचं म्हणणं आहे. आता त्यानुसार जर आपण पाहिलं तर टाटा रुग्णालयात नेमकं काय घडलं या संदर्भातली देखील माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे देखील या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी टाटा रुग्णालयातील जे डॉक्टर आहेत त्यांनी असं काही घडलंच नाही असं म्हणत हात वरती केले, अर्थात त्यांच्यावर दबाव असणारच, पण नंतर तिथल्याच एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 8 ते 10 ॲम्ब्युलन्स रुग्णालयात दाखल झाल्या आणि त्यातील रुग्णांना थेट ICUत दाखल करण्यात आलं आणि किमान 10 तरी जणांना रुग्णांना तिथं आणलं गेलं असं त्याचं म्हणणं आहे. त्यातील 8 जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता असं त्याचं म्हणणं आहे आणि उरलेल्या 2घांवर उपचार करून मग त्यांना थोड्या कालावधीनंतर सोडण्यात आलं असं देखील तिथं सांगण्यात आलं. आणखी एक की सेंट्रल पार्क परिसरातील नागरिक जे आहेत त्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर देखील आपण प्रकाश टाकणार आहोत. ब्लॉगमध्ये ती देखील सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्या दिवशी अनेक ॲम्ब्युलन्स या ठिकाणाहून भरधाव धावत होत्या, वेगानं धावत होत्या असं पंडित भोईर या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितलं आणि एकमेकांच्या अंगावर पडल्यानं चेंगराचेंगरी झाली असावी अशी माहिती टाटा रुग्णालयात जी त्यांची काही मुलं काम करतायत
त्या परिसरातील मुलं काम करतात, त्या मुलांनी त्यांना माहिती दिली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक एम्फॅसिस करणारा असा पॉईंट आहे, ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. जर असं घडलं असेल तर खरंच चौकशी होणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी देखील अंगावर, स्वयंसेवकांवर त्यांच्या अंगावर LED स्क्रीन पडल्यामुळं दोघे जण जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता, अशी देखील माहिती आता ऐकायला मिळतीये. त्यामुळे या घटनेची देखील सरकारनं चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी देखील त्या ठिकाणी जे स्वयंसेवक काम करत होते त्यांच्या अंगावर LED स्क्रीन कोसळून दोघे जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी देखील माहिती ऐकायला मिळते. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या आदल्याच दिवशी JCBच्या साहाय्यानं तिथली 10 घरं पाडण्यात आली. म्हणजे पंडित भोईर यांच्या पत्नी पार्वती भोईर यांनी जी काही माहिती दिली ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आणि एका खोलीतून त्यांना जवळपास 2,500 रुपये भाडं मिळत होतं. शिवाय त्यांच्या शेतात वांगी, टोमॅटो, वाल, दुधी, भोपळा अशी काही मुळात भाजीपाला जो लावण्यात येत होता तो देखील त्या ठिकाणी आता अर्थातच शेत आणि घरं या दोन्ही गोष्टी भुईसपाट करण्यात आल्यामुळे 600-700 रुपयाचं दिवसाचं त्यांचं नुकसान झालं. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचं साधन बंद झालं असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता आमची भरपाई कोण देणार आणि सरकारकडे याचं उत्तर आहे का, असं पार्वती भोईर यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या केस स्टडीज पाहिल्या किंवा निलेश बुधावले यांचा जो काही सर्वसमावेशक ब्लॉग आहे ABP माझाच्या टीमनं जी काही माहिती घेतली त्यानुसार या ज्या काही धक्कादायक घटना घडल्या असतील तर निश्चितपणे यावर विचार करणं गरजेचं आहे. सरकारने याची उत्तरं देणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे सेंट्रल पार्क होता त्या ठिकाणी आमराईच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली का, तसे व्हिडिओ देखील काही समोर आले होते. स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातला एक चेंगराचेंगरीचा व्हिडिओ व्हायरल केला होता. नंतर सोशल मीडियावर देखील त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. नंतर त्या ठिकाणी प्रत्यक्षात आमराईचं रक्षण करणारा जी कोणी व्यक्ती होती ती म्हणती हो की या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली, पण या ठिकाणी अमराईमध्येच रुग्णांना त्रास झाला तर त्या ठिकाणी त्यांच्या उपचाराची सोय करण्यात आली होती. ॲम्ब्युलन्स देखील होत्या आणि जेव्हा त्यांना त्रास झाला तेव्हा टाटा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र दबावाखातर कदाचित त्यांनी या संदर्भात माहिती दिली नाही. पण त्या ठिकाणच्याच एका व्यक्तीनं रुग्णालयातल्या ही माहिती दिली की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आल्या होत्या. 8 ते 10 जणांना या ठिकाणी दाखल करण्यात आलं. त्यातले 8 जणांचा ऑलरेडीच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. 2घांना नंतर सोडण्यात आलं असं देखील त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नागरिक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी व्यथा मांडलेली आहे की जी आमची घरं आहेत ती भुईसपाट करण्यात आली, शेतीतलं आमचं उत्पन्नाचं साधन बंद झालं, त्याचं आम्ही काय करायचं, सरकार आम्हाला नुकसान भरपाई देणार आहे का. आणि जी धक्कादायक गोष्ट होती की या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी LED स्क्रीन कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला, ते कितपत खरं आहे त्याची देखील माहिती, त्याची देखील शहानिशा, त्याची देखील या ठिकाणी निश्चितपणे चौकशी किंवा तपासणी व्हायला हवी, हे यातून अधोरेखित होते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घटना घडल्या तर याच्या त्रुटी कोणत्या होत्या. म्हणजे या दुर्घटनेला, ही दुर्घटना जर तुम्ही काळजी घेतली असती, निष्काळजीपणा दाखवला गेला नसता आयोजकांकडून, सरकारकडून एवढे 14 कोटी खर्च झाले, तर या ज्या काही त्रुटी घडल्या त्या त्रुटी का घडल्या, त्या त्रुटी टाळता आल्या असत्या, तर त्रुटी कोणत्या ह्या देखील या ठिकाणी स्पष्ट आपण करूयात. की एवढं कडक ऊन होतं, 42°C, 1 महिनाभर सगळी वृत्तपत्र आणि माध्यम हे सांगतात की यंदाचा कडक उन्हाळा आहे, एप्रिलमध्ये प्रचंड कडक उन्हाळा जाणवणार आहे. असं असताना सुद्धा कडक ऊन असूनही एवढ्या लाख लोकांसाठी मंडप व्यवस्था का करण्यात आली नाही, ही पहिली त्रुटी होती. जर त्या ठिकाणी मंडप घालण्यात आला असता तर निश्चितपणे सगळ्या श्री सदस्यांना सावली प्राप्त झाली असती आणि कदाचित ही दुर्घटना घडू शकली नसती. दुसरं म्हणजे कार्यक्रम स्थळापासून पार्किंगचं ठिकाण 4.5 किलोमीटर अंतरावर होतं, तब्बल 4.5 किलोमीटर अंतर. याचा अर्थ जो दास गाडीमधून उतरला तो 4.5 किलोमीटर चालून ग्राउंडमध्ये मैदानात आला आणि बसला, नंतर भर उन्हात बसला 2 ते 2.5 तास, नंतर भर उन्हातून उठला आणि त्याच उन्हात पुन्हा 4.5 किलोमीटरची पायपीट करून तो त्याच्या गाडीपर्यंत गेला. समजा आपण असं गृहीत धरू की जो माणूस सकाळी 6ला आलेला आहे, 7ला आलेला आहे, तो काय भर उन्हात 4.5 किलोमीटर चालला नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण जाताना मात्र मैदानात बसलेला प्रत्येक जण 4.5 किलोमीटर चाललेला आहे आणि त्याच्या आधी 2 ते 2.5 तास तो मैदानात बसलेला आहे, भर उन्हात बसलेला आहे. त्यावेळी त्यांनी काही खाल्लं का, त्यावेळी त्यांनी काही प्यायलं का, या सगळ्याच गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे. जर त्यांनी खाल्लं प्यायलं नसेल आणि जर तो 4.5 किलोमीटर चालला असेल तर निश्चितपणे त्याला उष्माघाताचा त्रास होणार. आणि त्यात जर कोणी बीपीचा त्रास ज्याला असेल, कोणाचा डायबिटीसचा त्रास असेल किंवा कोमॉर्बिडिटी असतील तर त्याला निश्चितपणे या उष्माघाताचा फटका बसला
असेल हे याच्यातून निष्पन्न होतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की पाणी आणि नैसर्गिक विधी ह्याच्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जेव्हा एखादी सभा असते किंवा एखादा कार्यक्रम असतो त्यावेळी त्याला पाणी मिळणं तिथल्या उपस्थित व्यक्तीला आणि नैसर्गिक विधी क्रिया करण्यासाठी अर्थातच त्याला जाणं कर्मप्राप्त आहे. पण याची देखील जी व्यवस्था करण्यात आली होती ती व्यवस्था 2.5 किलोमीटर दूर अंतरावर होती. म्हणजे मैदानापासून जर तुम्हाला पाणी प्यायला जायचं असेल, स्वतःच्या जवळचं पाणी संपलं असेल किंवा स्वयंसेवक एखादा तुमच्यापर्यंत पाणी घेऊन पोचत नसेल तर तुम्हाला पाणी आणण्यासाठी 2.5 किलोमीटर जावं लागणार होतं आणि नैसर्गिक क्रियेसाठी सुद्धा 2.5 किलोमीटर जावं लागणार होतं. मी आधीच्या भागामध्ये देखील महाराष्ट्र भूषण नेमकं काय चुकलं याच्यामध्ये हे क्लिअर केलं होतं की जे श्री सदस्य त्या ठिकाणी आले होते ते आप्पासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. मला समोर बसून आणि जास्तीत जास्त जवळून आप्पासाहेबांचं दर्शन व्हावं यासाठी लोक जास्तीत जास्त जवळच्या रांगेत कसं बसतील याचा प्रयत्न त्यांनी निश्चित केला. हा प्रयत्न करताना त्यांच्याजवळ जे मुबलक पाणी होतं ते पाणी एवढ्या तासात निश्चितपणे संपलं असेल किंवा ते पाणी संपूच नये म्हणून त्यांनी थोडं थोडं पाणी प्यायलं असेल. पण आता जर हे मी पाणी संपूर्ण सगळं प्यायलं आणि जर मला नैसर्गिक क्रियेला जायचं असेल तर मला माझी जागा सोडावी लागेल आणि 2.5 किलोमीटर पायपीट करावी लागेल. ती जागा सोडून गेल्यानंतर परत मला 2.5 किलोमीटर येऊन त्या ठिकाणी यावं लागेल. मग मला माझी जागा परत मिळेल का? याचा अर्थ मला दर्शन महत्त्वाचं आहे आणि त्या दर्शनापोटी मी स्वतः या ठिकाणी थांबवून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तो पाणी प्यायला पण उठला नाही, स्वतः जवळचं असलेलं पाणी देखील त्यांनी कमी प्यायलं आणि तिसरी गोष्ट तो नैसर्गिक विधीला देखील गेला नाही. या सगळ्या गोष्टींची जी काही महत्त्वाची भूमिका म्हणजे 2.5 किलोमीटर अंतरावर मैदानापासून असलेल्या ह्या दोन व्यवस्था पाण्याची आणि नैसर्गिक क्रिया म्हणजे नैसर्गिक विधी करण्याची क्रिया या सगळ्या व्यवस्था 2.5 किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळं अर्थातच त्या ठिकाणी श्री सदस्य आपली जागा सोडून गेलेच नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे आणि तो म्हणजे अर्थातच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी. म्हणून माझ्या या आजच्या विषयाचं नावच आहे आप्पासाहेब आता तरी बोला. खरं म्हणजे जे काही 2-4 प्रश्न आहेत ते मला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हे प्रश्न पडलेले आहेत. मी एक प्रतिनिधी म्हणून म्हणजे लहान तोंडी मोठा घास तुम्ही परत हे म्हणाल की हा कोण बोलतोय, ह्याला काय येतंय, ह्याला काय कळतंय, हा कोण आम्हाला सांगणार. हे खरंच आहे, लहान तोंडी मोठा घास, मला काही कळत नाही, मला काही समजत नाही आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला जे काही समजलेलं नाही ना मला समजलेलं आहे हे समजावं यासाठीच मी हे थेट प्रश्न तुमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्या स्त्री सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं सर्वसामान्य जनतेच्या वतीनं मी आप्पासाहेबांना विचारणार आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. याचा माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र भूषण सोहळ्याची जी वेळ आहे ती वेळ नेमकी निश्चित कुणी केली, ही वेळ नेमकी ठरवली कुणी? ही वेळ सरकारने ठरवली का आप्पासाहेबांनी ठरवली? कारण की सरकार स्पष्टच हात वर केलेले आहेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी किंवा दीपक केसरकर जे आहेत आरोग्यमंत्री आपलं पालकमंत्री त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की मुळातच ही वेळ आम्हाला श्री सदस्यांच्या सोयीसाठी आम्ही केली होती. श्री सदस्यांनी सांगितलं जरा कार्यक्रम संध्याकाळी केला तर मग आम्ही आमच्या घरी वेळेत पोहोचू शकत नाही, म्हणून आम्हाला ही वेळ उपयोगी पडेल की ही वेळ आम्हाला देण्यात यावी, त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार अशी वेळ आम्ही घेतली असं ते स्वतः म्हणतायत. पण मुळात ही वेळ सरकारनं त्यांच्या सोयीसाठी, सरकारच्या सोयीसाठी किंवा जे केंद्रातले बडे नेते आणले होते त्यांच्या सोयीसाठी केली होती का आप्पासाहेबांनी ही वेळ दिली होती का श्री सदस्यांच्या सोयीसाठी ही वेळ ठेवण्यात आली होती? नेमकं काय याचा उलगडा व्हायला पाहिजे. नेमकी ही वेळ ठरवली कुणी होती? कारण ही वेळ ज्यांनी ठरवलेली आहे त्याच वेळी पहिला प्रश्न उपस्थित होतो जो वेळ ठरवेल त्यालाच, की जर ही वेळ आपण दुपारी 10:30ची निवडली तर साहजिकच कार्यक्रम 2 ते 3 तास चालणार, म्हणजे 12:30-1-1:30 पर्यंत कार्यक्रम चालणार. अशा वेळी कडक ऊन आहे आणि अशा उन्हात एवढी लोक आपण जमवायचे का? हा प्रश्न ज्यांनी वेळ ठरवलेली आहे त्याला निश्चितच पडला असावा, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. दुसरा प्रश्न, आतापर्यंत जितके कार्यक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आले त्या कार्यक्रमांमध्ये सूचना कार्यक्रमाच्या वेळी देण्यात आल्या होत्या आणि देण्यात येतात हे निश्चित आहे. आणि या सूचना 3 प्रकारच्या असतात हेही मी मागच्या वेळी क्लिअर केलं होतं. स्वतःच्या पाण्याची बाटली, स्वतःच्या जेवणाचा डबा आणि जर कोणी आजारी असेल, वयोवृद्ध असेल, लहान मुलं असतील तर यांनी यायचं नाही. या स्पष्ट सूचना बैठकीमध्ये सांगितल्या जातात. वयोवृद्ध माणसांनी यायचं नाही, आजारी माणसांनी यायचं नाही, लहान मुलं कार्यक्रमाला असता कामा नयेत.
स्वतःची पाण्याची बाटली आणि स्वतःचा जेवणाचा डबा. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कुठेही जरा काही अगदी परगावाला तरी चाललो तरी स्वतःच्या पाण्याची बाटली आणि स्वतःचा जेवणाचा डबा सबूत नेतोच. त्यामुळे बैठकीमध्ये ही सूचना झाली हे निश्चित. पण स्वतःचं पाणी घेऊन यायचं आणि स्वतःचं पाणी दुसऱ्याला प्यायला द्यायचं नाही अशी सूचना झाली होती का? तर याचं उत्तर नाही असंच असणार. कारण की आप्पासाहेब अशी सूचना देऊच शकणार नाहीत. श्री सदस्यच काय, बाहेरची महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती असे म्हणू शकेल की हे शक्यच नाहीये. कारण आतापर्यंत बैठकीमध्ये स्वतःच्या पाण्याची बाटली आणि स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन यावा इथपर्यंत सूचना मान्य आहे. पण मानव ही जात आणि मानवता हा धर्म अशी शिकवण ज्या बैठकीमध्ये असते तीच शिकवण जर दिली जात असेल तर ती शिकवण देणारे स्वतःचं पाणी दुसऱ्याला देऊ नका असं कसं सांगतील? त्यामुळे मी हा प्रश्न ॲडव्होकेट नितीन सातपुते यांना देखील केला होता. तुम्ही असं कसं काय म्हणालात की स्वतःचं पाणी स्वतः घेऊन यायचं आणि ते दुसऱ्याला प्यायला द्यायचं नाही असं आप्पासाहेब म्हणाले होते किंवा अशी सूचना दिली होती. तेव्हा त्यावर त्यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की ही IQ माहिती आहे, हे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार असं आम्ही बोलतोय. याचा अर्थ त्यांच्याकडेही याचा सबळ पुरावा नाही, ठोस माहिती नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे बैठकीमध्ये सूचना स्वतःचं पाणी घेऊन या, स्वतःचा डबा घेऊन या अशीच देण्यात आली होती. यावर विश्वास ठेवायला हरकत नाही आणि ते खरं आहे. पण स्वतःचं पाणी दुसऱ्याला देऊ नका असं कोण कोणाला सांगेल असं तरी वाटत नाही. तिसरा प्रश्न, एवढे लोक जमणार आहेत हे माहीत असून सुद्धा, एवढा खर्च केला जातो हे माहीत असून सुद्धा जवळपास 14 कोटी खर्च त्यावर करण्यात आला. 110 LED स्क्रीन्स होते, ॲम्ब्युलन्स होत्या, नर्सेस होत्या, मेडिकल स्टाफ होता, स्वयंसेवक होते, पाण्याची व्यवस्था होती. मग अन्न पाण्याची व्यवस्था असताना तिसरी जी मूलभूत महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे निवाऱ्याची व्यवस्था का नव्हती? अन्न, पाणी आणि निवारा, शेडची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था का करण्यात आली नाही? कारण की आप्पासाहेबांना आणि आप्पासाहेबांनाच हे निश्चित माहीत आहे की या कार्यक्रमाला किती लोक येऊ शकतात. कारण की बैठकांमध्ये सूचना गेल्या होत्या, त्यामुळे कुठल्या बैठकीला किती लोक असतील आणि किती लोक येणार आहेत या निश्चितपणे याची माहिती, याचा डाटा आप्पासाहेबांना निश्चितपणे प्राप्त झाला असणार आहे. त्यामुळे एवढी जर माणसं येणार असतील तर आप्पासाहेबांनी थेट सरकारला हे सांगणं अपेक्षित होतं की या ठिकाणी शेडची व्यवस्था करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की एवढी माणसं जर येणार असतील तर एवढ्या माणसांना भर उन्हात कसं काय बसवायचं, त्यांना शेडची व्यवस्था किंवा मंडपाची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रश्न, जो प्रश्न मी माझ्या मागच्या कार्यक्रमात केला होता तोच प्रश्न अगदी शेवटचाच आणि पुन्हा एकदा हा प्रश्न मी आप्पासाहेबांना करतोय. मागच्या वेळी मी विनंती केली होती आणि आता विनंती वजा माझा प्रश्न आहे. पुन्हा एकदा मी आप्पासाहेबांना कळकळीची विनंती करेन की आज या घटनेला 10वा दिवस आहे. आज या घटनेची, ही घटना होऊन 10वा दिवस आज उजाडलेला आहे. 16 तारखेला ही घटना घडली, आजची तारीख 25 एप्रिल आहे. मग या 10 दिवसांमध्ये अजूनही आप्पासाहेब किंवा त्यांचे प्रतिनिधी या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना का भेटायला गेले नाहीत? हा माझा अत्यंत विनंतीवजा प्रश्न आहे, नम्रपूर्वक प्रश्न आहे की आप्पासाहेबांनी आता तरी बोलावं. आप्पासाहेबांनी आता तरी समोर येऊन ज्या काही घटना घडल्यात ते ज्यांच्यावर ते काही आरोप केले जात आहेत, प्रतिष्ठानवर आरोप केले जात आहेत, त्यांचं खंडन करण्यासाठी पुढे यावं आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भेटायला जावं. हॉस्पिटलमध्ये जे उपचार करतायत त्यांना बघायला जावं. कारण की या सगळ्यांचा आधार, मी पुन्हा एकदा म्हणेन, या सगळ्यांचा आधार तुम्ही आहात. तुमच्यासाठी, तुमच्याकडे बघून तुम्हाला मिळणारा पुरस्कार याची देही याची डोळा पाहण्यासाठी हे सगळेजण त्या मैदानात आले होते. आणि त्यातलेच काही श्री सदस्य यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना भेटणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आप्पासाहेबांनी माझी कळकळीची पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आजचा 10वा दिवस आहे, आपण कृपा करून या सगळ्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना भेटायला जावं. हे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं, श्री सदस्यांच्या वतीनंही मी विनंती करतोय. लहान तोंडी मोठा घासपणे ही विनंती करणं अत्यंत गरजेचं आहे. आज त्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कुणाची आई गेलेली आहे, कुणाची बहीण गेलेली आहे, कुणाचे वडील गेलेले आहेत, कुणाचा मुलगा गेलेला आहे. ज्याच्या घरात आधीच वडील गेलेत त्याच्याच घरात त्याची आई गेलेली आहे, मुलं उघड्यावर पडलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण यांना धीर देणं, यांना आधार देणं, यांच्या अश्रू पुसणं, यांच्या घरात जाऊन त्यांच्या पाठीवरून हात फिरवणं, आम्ही तुमच्यासोबत आहोत, काही काळजी करू नका, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आप्पासाहेबांनी आणि त्यांच्या इतर सगळ्या सदस्यांनी, प्रतिनिधींनी जाऊन देणं गरजेचं आहे. त्यांना धीर देणं अपेक्षित आहे. तर आणि तरच
हा जो समन्वय आहे तो समन्वय साधता येईल. त्यामुळं कृपा करून पुन्हा एकदा आप्पासाहेब माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, आप्पासाहेब आता तरी बोला, आप्पासाहेब आता तरी बोला. पाहत रहा म्हणून मला बोलावं लागतं. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं.